जत तालुक्याच्या जनतेची भाजपाने फसवणूक केली. राष्ट्रवादीचे नेते तम्मनगौडा, रवी पाटील. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्षीय आघाडी अशी अटीतटीची लढत होते आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 3 जिल्हा परिषद तर 8 पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे. अजितदादांच्या निधनानंतर अत्यंत साध्या पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रचार करण्यात येत आहे. जत तालुक्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठ्या आशेने लोकांनी निवडून दिलेलं आहे. मात्र विकासाचे एक पाऊल पडलेलं नाही, केवळ फसवणूक करण्याचा प्रकार भाजपाकडून करण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जनता भाजप सोडून आघाडीला मतदान नाकारेल करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी सभापती तम्मनगौडा, रवी पाटील यांनी करत जत तालुक्यातील राष्ट्रवादी आघाडीच्या 7 जागा निवडून येतील असा दावा तम्मनगौडा, रवी पाटील यांनी केला आहे. जत तालुक्यामध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेस, शरदचंद्र पक्षाचे राष्ट्रवादी आणि अजितदादा गट राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा आम्ही आणि महादेव जानकर साहेबांचे रासप एकत्र आलेलो आहे. 1 वर्ष होऊन गेलेलं भारतीय जनता पक्षाला फार मोठं मताधिक्याने, खूप मोठी अपेक्षेने जतचे लोकांनी निवडून दिले. त्यांनी दिलेले आश्वासन एकही पूर्ण झालेलं नाही. त्यांनी MLC असताना आमदार पडळकरांनी सांगितले होते की आम्ही वर्षाच्या आत MIDC काम सुरू करू. अजून तिथं कुठलंही 1 लिटर पाण्याचं तिथं तरतूद नाही, कुठलंही 1 स्क्वेअर फीटची जागेची तरतूद नाही. आणि जतची युवांना खोटी आश्वासन दिलेलं आहे. आपण 10,000 लोकांना नोकरी देऊ वगैरे वगैरे. आणि जतमध्ये सूतगिरणी, उद्योजक, एम्प्लॉयमेंट या सगळ्या गोष्टी फेल गेलेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट काय, एका वर्षाच्या आत म्हैसाळचे 65 गावाची योजना पूर्ण करतो म्हणून आश्वासन झालेले होते. आता मुख्यमंत्री त्यांचेच आहे, पालकमंत्री त्यांचेच आहे. तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. तुम्ही या गावात जाडर बबलादमध्ये आलेले आहे. मी जिल्हा परिषदला सभापती असताना 5 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण केलेलं होतं. 26 जुलै 2025ला म्हणजे एक 7-8 महिन्यापूर्वी आदरणीय पालकमंत्री आणि आमदार यांच्या हस्ते इथं उद्घाटन झालं. आज या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक सुईसुद्धा नाही आहे. एक डॉक्टर नाही, एक ANM नाही, एक GNM नाही. कुठलं आज लोकांच्या हितासाठी आज डिलिव्हरीला गरोदर महिलांना नेल्याचं असेल तर 100 किलोमीटर आज सांगलीला न्यावं लागतं. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन होत नाही. आणि या ठिकाणी एक कुत्रा चावला, स्नेक बाईट झाला, काही इथं सुविधा नाही. अशी परिस्थिती आज भारतीय जनता पक्षाचं राज्यभर आहे, जिल्हाभर आहे आणि तालुक्यात तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. जतची जनता ठरवून बसलेली आहे की आज आमच्या कमीत कमी 9 पैकी आमच्या 6-7 सीटा या राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रासपचे येतात. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? आमचे नेते आदरणीय अजितदादा दुर्दैवी निधन झाले. आम्ही काय डामडीम केलं नाही. आम्ही खूप साध्या पद्धतीनं प्रचार करतो आहे. मोठं जाहीर सभा झालं नाही, कुठल्याही मंत्र्यांचा दौरा झालेला नाही जतमध्ये. उलट या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मंत्र्यांचे दौरा होत आहेत. फक्त आश्वासन. आज आदरणीय पालकमंत्री साहेब 65 गावची योजना डिसेंबरमध्ये पूर्ण करू म्हणून सांगितलेले आहे. मी लोकांच्यात गेलो, सगळीकडं पूर्व भागात गेलो. पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लाट आहे. कारण कर्जमाफी असो, लोकांना दिलेले आश्वासन असो, म्हैसाळची योजना पूर्णत्व करण्यासाठी असो, ही सगळ्या गोष्टी कुठल्याही लोकांचं मनाप्रमाणे झालेलं नाही. विजयाची कितपत खात्री वाटते? नाही, आमचे गट तरी बिंदास विजय आहे. कारण आपल्या इथं या गटामध्ये पारंपरिक या गटाची प्रत्येक लोकांची सार्वजनिक वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही आहे. उलट या गटामध्ये बाहेरचा उपरा उमेदवार दिलेला आहे. मी विधानसभेला हरल्यानंतर या ठिकाणी माझे इथं मिसेस माझी पत्नी उभा आहे. या ठिकाणी लोकांनी ठरवलं की या गटामध्ये उमेदवार द्यायचंच नाही आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने बाहेरचं उमदी गटातील इथं उमेदवार आणून उभा केलेलं आहे. 3-4 हजारच्या फरकानं आमची सीट विजय होईल. शिवाय जतमध्ये विक्रमदादा असतील, विलासराव जगताप साहेब असतील, सुरेशराव शिंदे सरकार असतील, हे सर्वांचे एक युती झालेलं आहे. यामध्ये आमचे 6 ते 7 सीटा तरी नक्की येणार आहे. विधानसभेला भाजपला मोठं मतदेखील मिळालं होतं. आता हेच मतदेखील या ठिकाणी जिल्हा परिषदेत राहील असं म्हटलं जातं. खूप मोठे अपेक्षाने जतची जनता खूप मायाळू आहे, विश्वासू आहे. त्यांनी एखाद्यावर गोष्टीवर जर विश्वास भक्ती ठेवला तर पूर्णपणे 100% सरेंडर होतात. त्या गोष्टीला विधानसभा 2024 ही साक्षीदार आहे. अत्यंत विश्वासाने जनतेने मतदान केले. एकही काम ज्यांनी निवडून आलं आहे आणि ज्यांनी निवडून आणलेत त्यांनी जाहीर करावे की ह्या काम आपण बोललेलो आहे.
बांबू लागवड करतो म्हणून सांगितले 350 कोटीचं, एकही बांबूचं रोप जतमध्ये लावलेलं नाही. अशी वाईट परिस्थिती आहे. लोक यावेळी भारतीय जनता पक्षाला स्वीकारणार नाही. माझं नाव सावित्री तम्मनगौडा रवी पाटील आहे. आम्ही जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार आहे. आता आम्ही बबलादमध्ये आहे. प्रचार चालू आहे आमचा. इथं आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळेल आणि सर्वांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिले. आता आमच्यासोबत अजित पवार साहेब नाही, पण आम्हाला लई दुःख वाटले त्याविषयी. आता प्रचार पण आमचा साधा पद्धतीने चालू आहे. प्रत्येक घर टू घर फिरायला लागला. हो, आम्ही आता होम टू होम प्रचार चालू आहे आज. निवडून यायला खात्री आहे तुम्हाला? हां, निवडून यायला खात्री आहे, नक्की खात्री आहे. आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळेल. आतापर्यंत रवी पाटील साहेब इथं भरपूर काम केले आहे. इथं हे मतक्षेत्रामध्ये चौदा कोटींचं काम केले आहे. आम्हाला पण पुढं असं काम करायला तुम्ही संधी द्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.